पाटील साहेब 2 दिवसापासून तुम्ही मुंबईत आलेला आहात. तुमच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत शासनापुढे, समिती येतात आहे, लोकं येतात आहे, भेटतात आहे. काय तोडगा निघतोय असं वाटतंय? हे तोडगा निघाल्याशिवाय इथून हलणारच नाही. हां, तोडगा नाही, अंमलबजावणी असं हां, झाल्याशिवाय ही जागा आम्ही सोडणारच नाही. हां, भले देवेंद्र फडणवीस गोळ्या घालायची तयारी करतोय, तरी खाणार आहे. हां, अंमलबजावणीशिवाय इथून जात नाहीत. इथं जर मराठ्याच्या एका पोराला डवचील आणि दादागिरी जर केली, तर महाराष्ट्रातले सगळे मराठी पुढच्या शनिवार रविवारी झाडून पुसून येणार आहेत. महाराष्ट्र अख्खा बंद पाडणार. त्याची काळजी करायची काही गरज नाही. हां. पण मी मराठ्यांच्या पोराला एकच सांगतो. NDTVच्या माध्यमातून मराठ्यांच्या पोराला माझं आव्हान आहे. तुम्ही फक्त शांत राहा. देवेंद्र फडणवीसने मुद्दाम त्रास द्यायचं ठरवलंय. त्याच्यामुळं तुम्ही कुठं दगडफेक करायची नाही, रस्ता अडवायचा. पण सरकारनेच उलटं सुरू केलं. पोरं गाड्या रस्त्यावर लावत नाहीत. देवेंद्र फडणवीसनी पोलिसाला सांगितलं, तुम्ही गाड्या अडवा. अर्धा घंट्याच्या नंतर मग बातम्या द्यायच्या, की मराठ्याच्या पोरांनी रस्त्यावर गाड्या लावल्या. पोलिसांनी गाडी अडवल्यावर पोलिसांचं काम आहे, अमुक अमुक ग्राउंडला गाड्या घेऊन जा, असं म्हणणं आहे त्याचं. तसं म्हणायला पाहिजे, तसं म्हणत नाहीत. अर्धा घंटा रोखून धरतात आणि मग बातम्या देतात. हे सुद्धा खेळ चालविला त्यांनी. त्यामुळे पोरांना सांगण्याचे ग्राउंड असतील, त्या ग्राउंडवर गाड्या लावा, गाड्या सुरक्षित करा. आणि रेल्वेनं 5 रुपयात तुम्ही आझाद मैदानला येता. मस्त गाड्या पण सुरक्षित राहत्यान. तुम्ही पण मस्तपैकी 5 रुपयात इथं येताय. हे काम करा. कुणी आडमोठापणा करू नका, ही विनंती मी. शिंदे समितीचे लोक आज आलेले. ते म्हणतात आहे आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो ते म्हटले, की आम्ही सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे. काही सकारात्मक चर्चा झाली आहे? ते का नकारात्मक म्हणतच नाहीत. हां, काय तर सकारात्मकच असतील. हां, अंमलबजावणीशिवाय सगळ्या मागण्याची ही जागा सुटत नाही. हं, संपला विषय. बरं. सगळी इतर लोकं येतात आहे, समितीची लोकं येतात आहे, पण सरकारमधले कोणी प्रमुख मंत्री किंवा प्रमुख व्यक्तींशी तुमची चर्चा का होताना दिसत नाही अजून? त्यांचं काळं तोंड झालेलं आहे ना. हां, नागपूर राहील त्यांना यायला. हं, कारण त्याला 4 महिने आधी सांगितलं होतं मुंबईला यायचं नाही आम्हाला. हां, आमच्या मागणीचं अंमलबजावणी करा. आता कोणच्या तोंडाने? हं, म्हणून ती शिंदे समिती जरा मराठा समाज मानतो. हं, 58 लाख नोंदी काढल्या. त्यामुळे त्यांना पुढं घातलं त्यांनी. बाकी काही नाही. यांना कोणाला काळे तोंड झाले त्यांचे. बरं. तुम्ही मोठ्या संख्येने इथे आलेला आहात. राज ठाकरे म्हणतात आहे, की मागे जेव्हा तुम्ही नवी मुंबईपर्यंत आला होतात, तेव्हा शिंदेंनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं. आता पुन्हा मराठा समाज जर रस्त्यावरती उतरत असेल, तर शिंदेंनाच याबाबत विचारलं पाहिजे. कशाला आले आम्ही मुंबईला? हां, हे राज ठाकरेचं कामच नाही विचारायचं. हां, आम्ही मधल्या काळात त्या दोघा भावाला मानायला लागलो होतो. हां, चांगले आहेत काम करायला सर्वसामान्यासाठी म्हणून. पण या राज ठाकरेला काय होतं मला काय माहित नाही. मध्ये मध्ये ते टोकरीत मराठ्याला पुन्हा. राहून राहून ते टोकरीत. त्याला ते नादच लागला. त्याला नाईलाज. त्याला ना दुसऱ्याची व्हडगी चालायची सवय लागली भाजपवाल्याची. त्याचा लोकसभेला वापर करून घेतला भाजपने. कार्यक्रम लावला त्याचा. नंतर त्याचं पोरगं पाडून टाकलं विधानसभेत. तरी त्याला लाज नाही. तो आम्हाला म्हणतो तुम्ही मुंबईला काय आले? आम्ही तुला विचारलं का? तुला 11 आमदार पहिले निवडून दिले. ते पळून गेले दुसरीकडे. तू आता मराठवाड्यात कशाला येतो? आम्ही म्हणलो का? पश्चिम महाराष्ट्रात परवा तो पुण्याला कशाला आलता? आम्ही विचारलं का तुला? तू विदर्भात कशाला येतो? आमचे कुणबी मराठी 65% येतील. आम्ही विचारतो तुला. तू नाशिकला कशाला येतो? तुला विचारतो का आम्ही? तुला 11 निवडून दिलते ना आता. डबल काय म्हणतो निवडून द्या. आता काय लिहितो? असं म्हणावं का? अरे आम्ही तर उलट चांगलं मत होतं. ठाकरे बँड येतोय दोघाचा. चांगलं वर्चस्व आहे, हुशार माणूस आहे. होऊन जाईल चांगलं. तर ते आम्हाला टोकरीत उठलं सुटलं की. त्याला काय सवय लागली? पोरगं पडू, पक्ष संपू, काही होऊ. फक्त त्याच्या घरी एकदा देवेंद्र फडणवीस जेवायला आला की तो खुश झाला. बरं. बस लागला तळी उचलायला पुन्हा भाजपची. पक्ष मरून दी, पोरगं मरून दी. असं हुशार आहे पण वाकड्या डोक्याचं. आज उद्धव ठाकरेंनी पण तुमच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि त्यांनी शिवसैनिकांना त्यांचे आदेश दिलेत, की मराठा समाज बांधव जे आलेले आहेत त्यांना मदत करा, कारण त्यांची गैरसोय होती. नाही नाही, त्यांनी मला एक सांगितलं की सगळ्याच जाती धर्माचे लोक जे आहेत मुंबईतले, हं, गरिबाचे लेकरं मराठीचे मुंबईत आलेत. हं, सगळ्याच जाती धर्माचे लोक सेवा करणार. सगळ्याच जाती धर्माचे. आणि आम्ही पण तुमच्या सोबतच असं सांगितलं. त्यात काय वाईट आहे? बरोबर. पण
आज पाटील एक पाहायला मिळतं की अनेक ठिकाणी रस्ते बंद केलेत, खास करून मंत्रालयाला येणारे जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते बंद केलेत, सगळीकडे बॅरिकेडिंग आहे. पोलिसांची छावणी आली आहे मंत्रालयाला. मराठ्यांची भीती घेतली आहे काय सरकारने? नाही हो, मला नाही माहित मंत्रालयाला छावणी आहे काय. हां, आम्ही इतकं वाईट विचारायचं लोकांना. हां, मंत्रालय एक प्रकारचं लोकांचं गरिबाचं प्रश्न सोडवणारं मंदिर आहे. तिकडं आम्ही इतके त्यांच्या डोक्यात ते आता काय आहे, देवेंद्र फडणवीसचं वाईट डोकं आहे, वाईट विचार आहे. ते तशा पद्धतीनेच विचार करणार. मंत्रालय हे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारचं महत्त्वाचं ठिकाण आहे. एक प्रकारचं मंदिर आहे. तिथं आम्ही काय करणार नाही. पण मराठीचे पोरं इथं तुम्ही 5,000 बसा म्हणलात, मग आता करोडो आमच्या संघ आले. मग तर ते गाड्याजवळ मैदानात थांबले. आता 29 मैदान दिलेत आम्हाला. 29 मैदानात गाड्या लावल्यात आणि 29 मैदानात पोरं आहेत. आणखीन त्यांनी मला वाटतं मस्जिद बंदरला आणि शिवडीला इथं मैदानं वाढवली. त्यांनी आणखीन वाशीला मैदानं वाढवली. मग पोरं तिकडे काय थांबत आहेत? काही पोरं गाड्या सुरक्षित लावून मुंबईला येतात. इथं 5,000ला बसायचं सांगितलं म्हणल्यावर बाकीचं आपली मुंबई येतात बघून, बघत आहेत मुंबईत सगळ्या काय करतात दुसरं. आणि इथले स्थानिक सामान्य श्रीमंत व्यावसायिक गरीब मराठ्याच्या पोराला तांब्याभर पाणी द्यायला लागले, भाकर द्यायला लागले. आम्ही कौतुक करायला लागलो सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं मुंबईच्या. पाटील, पण एक तुमच्यावरती सातत्याने आरोप केला जातो की तुम्ही शिंदेबद्दल फार बोलत नाहीत, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांबद्दल फार बोलत नाहीत, पण देवेंद्र फडणवीसांवरती तुमची जहरी टीका असते. फडणवीसांचा तुम्हाला एवढा राग का येतो? आमच्या आई बहिणीला का म्हणलं तुला तू या आहे वाटती. आज आमच्या आईचे तुझ्यामुळे 2 पोरं मिले. आता काय येईल का तुझ्या आईला तरी झोप? सांग. तुला जसं तुझ्या आईची माय येते तसं आमचा आज एक पोरगा आटे घेऊन मेलंय. बलिदान दिलं तिने तुझ्यामुळं. तो खून आहे, तो खून केला आज आमचा. काल जुन्नरला एका बांधवाला आमचा अटॅक आला आरक्षणासाठी. किती खून करायचे तुला? खूनच येते देवेंद्र फडणवीस. कुणाचं तरी आईचं लेकरू गेलं ना, त्याचे शापशिवाय मिळणार ना तुला. तुला तो आई वाटते, आम्हाला आमची आई येणार आहे. कशाला असं वागतो? सदावर ते मध्ये मध्ये म्हणत असतात की एकनाथ शिंदेनेच तुमचे खूप लाड केलेले आहेत, तेव्हाच तुम्हाला अटक करायला पाहिजे होती. मागे ज्यावेळेस सगळ्या घडामोडी घडलेल्या त्यावेळेस ते कोण आहे आता हे? सदावर ते गुणरत्न सदावर. आम्ही जल नाही ओळखी त्याला एवढं चॅनल कसल्याच्या बातम्या लावता गो? एवढं मोठं चॅनल आपलं कसल्याचं. पाटील, मग आता किती दिवस मुंबईत मुक्काम करायचं ठरवलंय? जर सरकारने ऐकलं नाही तर किती दिवस राहणार मुंबईत? मी मरुस तर इथं राहणार. देवेंद्र फडणवीस गोळ्या घालून मारलं तरी मारणार आहे. मी मरुस तर अंमलबजावणी झाल्याशिवाय जागेऊन उठणार नाही. ठीक, धन्यवाद पाटील ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.